अनपेक्षित लग्नगाठ भाग 6. सकाळी उठल्यावर युविका सचिनला फोन करते. युविका म्हणते, गुड मॉर्निंग सचिन. सचिन म्हणते, आता स्वप्नात पण फोन करणार का तू? सचिन झोपेतच फोन घेऊन बोलत असतो. युविका म्हणते, हॅलो सचिन. नक्की तिने कोणाला कॉल केला आहे म्हणून ती फोन चेक करून बोलते. सचिन म्हणतो, चला म्हणजे स्वप्नात तरी तू मला नावाने हाक मारलीये. साहेब अजून पण झोपेत बोलत असतात. युविका म्हणते, हॅलो. अहो सचिन, उठा, 7 वाजून गेले आहेत. तुम्ही आज पुण्याला जाणार होतात ना? ऑफिस आहे ना आज, लेट झाला आहे तुम्हाला. युविका डोक्याला हात लावून बोलत असते. ऑफिस आणि लेट ऐकून तो शुद्धीत येतो. फोन चेक करतो तर 7 वाजले असतात आणि युविकाचा फोन चालू असतो. ती तिथून हॅलो हॅलो बोलत असते म्हणून तो फोन घेतो. सचिन म्हणतो, सॉरी अगं झोपलो होतो. युविका म्हणते, ते कळलं मला. ती हसून बोलते. सचिन म्हणतो, मी काही बोललो का? तो थोडं विचार करत बोलतो. युविकाला खूप हसायला येत असतं म्हणून ती फक्त काही नाही एवढंच बोलते आणि त्याला परत आठवण करून देते की त्याला पुण्याला जायला लेट झाला आहे. सचिन म्हणतो, आज इथल्या ऑफिसमध्ये थोडं काम आहे, ते झालं की दुपारनंतर निघणार आहे पुण्याला. आणि थँक्यू, फोन केलास, नाही तर आज खरंच लेट झालं असतं. युविका त्याला हसतच मोस्ट वेलकम बोलते. तिच्या हसण्यावरून सचिन मात्र विचार करत असतो, मी काही बोललो तर नाही ना हिला झोपेत? सचिन म्हणतो, मी काही बोललो का तुला? तू एवढी का हसतेस? आणि जर काही बोललो असेल तर आधीच सॉरी बोलतो. युविका म्हणते, चला मला तयारी करायची आहे, तुम्ही पण तयार व्हा, नाही तर लेट होईल, बाय. ती फोन ठेवून देते पण तिला मात्र त्याची वाक्य आठवत असतात आणि आपसुकच तिच्या चेहऱ्यावर हसू येते. काय मग जिजूंनी किस केलं की आय लव्ह यू बोलले? राणी तिला हसताना पाहून बोलते. युविका बाजूची एक उशी घेऊन तिच्यावर मारते आणि काही नाही बोलले, तुझे जिजू झोपलेत अजून, जा तू जाऊन तयारी कर, नाही तर आज तू पण लेट होशील. कसले बोर आहात ना यार तुम्ही. तुझ्याकडून काही अपेक्षाच नाही मला, पण ते पण तुझ्यासारखेच असतील तर कसं होणार तुझं? राणी बोलता बोलता पडतच बाहेर जाते. थांब, तू बघतेस मी तुला आता, बोलून युविका पण तिच्या मागे पडत बाहेर जाते. पण राणी आधीच आईच्या मागे लपली असते. आई, हिला आधी सांग, सकाळ सकाळी माझं डोकं खाते आहे ही. युविका आईला बोलते. राणी म्हणते, ती डोकं खायला ते असायला पण पाहिजे ना. युविका म्हणते, तुला तर मी आता सोडतच नाही. तुम्हाला दोघींना काय गोंधळ घालायचा आहे तो घाला, मला ह्यामध्ये घेऊ नका. मला खूप कामं आहेत. आणि तुम्हाला आज जायचं नाही का? किती वाजले बघा ना, जा लवकर तयार होऊन या, मी नाश्ता बनवते. पटकन बोलून आई लगेच किचनमध्ये जाते. मग त्या दोघी पण जाऊन तयार होतात आणि युविका ऑफिसला निघते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मोबाईल चेक करते तर सचिनचा मेसेज असतो. वेळ असेल तर लंचला भेटूया का? युविका पण ओके चालेल म्हणून रिप्लाय करते आणि तिच्या कामाला सुरुवात करते. थोड्या वेळाने तिला HR डिपार्टमेंटमधून फोन येतो की बॉसने तिला भेटायला बोलावलं आहे. ती विचार करतच बॉसच्या कॅबिनकडे जात असते. आज तर कोणती मीटिंग नाही आहे किंवा मला कोणती फाईल पण द्यायची नाही, मग अचानक का बोलावलं आहे? तिच्याच विचारात ती तिथे पोहोचते. दरवाजा नॉक करते आणि मे आय कम इन सर विचारते. युविका, ये, मी तुझीच वाट बघत होतो, बस. तिचे बॉस तिला बोलतात. बोला सर, काही काम होतं का? युविका विचारते. तसं लगेच ते त्यांचा लॅपटॉप तिच्या पुढे ठेवतात आणि हे काय आहे विचारतात. सर, हे तर माझं रजिग्नेशन लेटर आहे. युविका लगेच बोलते, ते तर मला पण माहीत आहे, पण तू त्यात काही रिझन मेन्शन केलं नाही, फक्त फॉर्म पर्सनल रिझन लिहिलं आहेस. जर काही प्रॉब्लेम नसेल तर मला तुझं पर्सनल रिझन कळेल का? युविका म्हणते, सर ते ॲक्च्युली मी लग्नानंतर पुण्याला शिफ्ट होणार आहे म्हणून, बाकी काही नाही. बरं, मग मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. असं असेल तर मी तुझं रजिग्नेशन स्वीकारत नाही आहे. पण सर, मी इथे नसणार तर मी कसं काय येणार ऑफिसला? आणि मी खूप विचार करून लवकरच रजिग्नेशन दिलं आहे आणि माझा चालू असलेला प्रोजेक्ट पण 15 दिवसात पूर्ण होईल. मग असं का? युविका, मला बोलू तर दे. आणि मी एक बिझनेसमॅन आहे, कोणत्याही गोष्टींचा विचार केल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेत नाही. आणि राहिला प्रश्न तुझा पुण्याला शिफ्ट होण्याचा, तर मग रजिग्नेशन कशाला? तू ट्रान्सफरसाठी अप्लिकेशन दे आणि पुण्याच्या ब्रँचमध्ये टीम लीडर म्हणून जॉईन कर. असं पण आपली पुण्यातील ब्रँच नवीन आहे आणि मला तिथे एक्सपिरियन्स स्टाफ पाहिजे आहे. बघ, म्हणजे पुढचा निर्णय तुझा आहे, विचार कर. युविका म्हणते, थँक्यू सो मच सर. ही तर खूप चांगली संधी आहे आणि मी आजच रजिस्ट्रेशन मागे घेते आणि ट्रान्सफरसाठी अप्लाय करते. अजून एक, युविका, तुझी 10 दिवसानंतर सुट्टी मी कन्फर्म करतो आहे, पण मला सुट्टीवर जायच्या आधी प्रोजेक्ट फायनल ड्राफ्ट रेडी पाहिजे. हो सर, नक्की 3-4 दिवसात तुम्हाला मिळेल.
ते आणि थँक्यू सो मच वन्स अगेन बोलून ती बाहेर जाते. निशा तिची कलिग तिची वाट बघत असते. युविका, किती वेळ आज जेवायचं नाही का? आणि काय बोलले सर? फारच खुश आहेस? युविका तिच्या बरोबर बोलत फोन चेक करते तर सचिनचा मेसेज असतो. तो खाली आला आहे म्हणून. तसं लगेच युविका तिचा टिफिन निशाला देते आणि बोलते, आज मी खूप खुश आहे. सर काय बोलले ते आल्यावर सांगते. आज मला दुसरं कोणाला तरी हे पहिलं सांगायचं आहे. युविका निशाला मिठी मारते आणि बोलते, आज तुमच्या आवडीचा टिफिन आहे सो तुम्ही तो एन्जॉय करा. मी येतेच जाऊन. आणि लगेच ती निघून जाते. खाली सचिन तिची वाट बघत असतो. युविका धावतच त्याच्याजवळ जाते आणि त्याला मिठी मारते. मॅडम आज खूप खुश होत्या. मग काय? आणि बोलते, आजचा दिवस खूप छान आहे आणि मी आज खूप खुश आहे. सचिन थोडा कन्फ्यूज होतो आणि तिला एका हातानेच मिठी मारतो आणि हसतच बोलतो, नक्की काय झालं ते कळेल का? त्याच्या स्पर्शाने ती भानावर येते आणि त्याच्यापासून थोडी लांब होते. मग त्याला आज सरांबरोबर काय बोलणं झालेलं ते सांगते. सचिन म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन, आज तो पार्टी बनती है. युविका म्हणते, पार्टीचं काय? आज तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. सचिन म्हणतो, आज असं पण खूप काही मिळालं आहे तर बाकीचं नंतर बघू. आता फक्त पार्टी चालेल. युविका म्हणते, ओके. थोडं लाजून बोलते. सचिन म्हणतो, चल मग लवकर, नाही तर तुलाच लेट होईल परत यायला. दोघं तिथून निघून जातात. युविका आई पप्पांना फोन करून सांगते आणि राणी राजला मेसेज करते. दोघे एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात आणि सचिन तिला परत ऑफिसला आणून सोडतो. सचिन म्हणतो, चल मग भेटू नंतर. ह्या विकेंडला नाही येणार आहे मी, पण नेक्स्ट विकेंडला फिक्स. युविका म्हणते, ओके चालेल. सचिन म्हणतो, पण तू तुझं पुण्यातलं घर बघायला कधी येणार आहेस? इथे राहून पण एंगेजमेंट नंतर घरी आलीस, मग ते कधी? युविका म्हणते, बघू आता कधी ते. तसं पण आई पप्पा येणार आहेत, पण तेव्हा मी नाशिकला असेल. मग नंतर बघू कधी जमतंय ते, नाहीतर डायरेक्ट लग्नानंतर. सचिन म्हणतो, चल मग काय बोलणार आता, या तुमची मर्जी असेल तेव्हा. युविका म्हणते, कधी जमेल ते खरंच माहीत नाही, पण घर बघायचं म्हटलं तर ते तुम्ही आज संध्याकाळी पण दाखवू शकता, फोटो किंवा व्हिडिओ कॉलवर. सचिन म्हणतो, असं असेल तर तू डायरेक्ट लग्नानंतरच बघ ना. युविका म्हणते, नाराज कशाला होता? जसं हे घर बघितलं तसं ते पण बघेन की. सचिन म्हणतो, ते पण आहेच. बरं चल मग, नाही तर लेट होईल तुला. एकमेकांना बाय करून युविका ऑफिसला आणि सचिन पुण्याला जातो. दोन्ही घरामध्ये लग्नाची तयारी चालू असते. पत्रिका, आहेराचं सामान, सगळ्यांची खरेदी चालू असते. सचिन परत आल्यावर त्याचे लग्नाचे कपडे घ्यायचे ठरलं असतं. युविकाची पण गीताच्या लग्नाला जायची तयारी चालू असते. आज संध्याकाळी संगीत आणि मेहंदी असते म्हणून तिचे सगळे फ्रेंड्स आजच सकाळी नाशिकला जायला निघतात. ट्रेनने सगळे नाशिकला पोहोचतात. गीता आणि अक्षयच्या घरचे 2 दिवस आधीच तिथे पोहोचले असतात. गीताचे काकांचा मुलगा निखिल त्यांना घ्यायला स्टेशनला आला असतो. निखिल आणि युविका एकमेकांना आधीपासून ओळखत असतात आणि निखिलला युविका आधीपासून आवडत असते. निखिल म्हणतो, हाय युविका, कशी आहेस? युविका म्हणते, हाय, मी मस्त, तू कसा आहेस? निखिल म्हणतो, मी पण मस्त. आता काय तू एकदम मस्तच असणार गीता, नंतर तुझ्याच नंबर आहे ना? युविका त्याच्याकडे बघून हसते आणि बाकी सगळ्या फ्रेंड्स बरोबर त्याची ओळख करून देते. चला एक मस्त सेल्फी घेऊ, रौनक बोलतो. तसे सगळे मस्त पोज घेऊन उभे राहतात. निखिल पण युविकाच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहतो. रौनक तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो. मग सगळे घरी जातात. घर खूप छान सजवलं असतं. पूर्ण घराला लाइटिंग केली असते. घरासमोर मोठं मंडप घातलं असतं. गेटला मस्त फुलांची कमाणी असते. सगळेजण गेल्यावर गीताच्या घरच्यांना भेटतात. गीता सगळ्यांची ओळख करून देते. मग सगळे जाऊन फ्रेश होतात आणि थोडा वेळ आराम करतात. संध्याकाळी तयारी झाल्यावर युविका सचिनला फोन करते. थोडा वेळ बोलून झाल्यावर युविका त्याला बोलते, तुम्ही पण यायला पाहिजे होता ना. मागच्या विकेंडमध्ये सुट्टी नसती घेतली तर नक्की आलो असतो. सचिन तिला बोलतो. तेवढ्यात जान्हवी तिला बोलायला येते आणि युविका फोन ठेवून प्रोग्रामसाठी निघून जाते. आधी संगीत आणि नंतर मेहंदी असते. गीताला पण डान्स करायचा असतो म्हणून सगळे तिच्याबरोबर मस्त डान्स एन्जॉय करतात. मग ती मेहंदी लावायला जाते आणि तिचे फ्रेंड्स आणि घरचे तिच्यासाठी परफॉर्म करतात. निखिलच्या रिक्वेस्टवरून युविका त्याच्याबरोबर एक सॉन्ग परफॉर्म करते आणि निखिल तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो. गीताची मेहंदी काढून झाल्यावर युविका आणि जान्हवी पण मेहंदी काढतात. रात्री युविका मोबाईल चेक करते तर सचिनचा फोन येऊन गेला असतो आणि खूप लेट झाल्यामुळे ती त्याला गुड नाईटचा मेसेज करून झोपून जाते. दुसऱ्या दिवशी हळदीचा प्रोग्राम संध्याकाळी असतो म्हणून सगळे फ्रेंड्स नाशिक फिरण्याचं ठरवतात आणि निखिल त्यांना घेऊन जाणार असतो. तयारी झाल्यावर युविका सचिनला कॉल करते.
युविका म्हणते गुड मॉर्निंग. सचिन म्हणतो व्हेरी गुड मॉर्निंग डिअर. कसा झाला कालचा प्रोग्राम? युविका म्हणते खूप मस्त, छान एन्जॉय केलं सर्वांनी, खूप डान्स पण केला. सचिन म्हणतो खूप छान डान्स केलास तू पण. युविका म्हणते तुम्हाला कसं माहिती? सचिन म्हणतो अगं मी काल सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला. युविका म्हणते सोशल मीडिया? सचिन म्हणतो तुझ्या नवीन स्पेशल फ्रेंड्सने टाकला आहे. सचिन थोडा नाराज होऊन बोलत असतो. युविका म्हणते नवीन फ्रेंड्स कोण? थोडा वेळ विचार केल्यावर तिच्या लक्षात येतं. तुम्ही निखिलबद्दल बोलताय का? तो गीताचा भाऊ आहे आणि मी आधीपासून ओळखते त्याला. सचिन म्हणतो ओके, फारच केअरिंग आहे. युविका म्हणते हो, खूप चांगला आहे. आता तो आम्हाला पंचवटी दाखवायला घेऊन जातो आहे. दुपारी घरी येऊ आणि थोड्या वेळाने अक्षयच्या घरी जाऊ आणि तिथली हळद झाली की इथे येऊ. ती पूर्ण दिवसाचा प्लॅन सांगून मोकळी होते. सचिन म्हणतो म्हणजे आज तर फुल बिझी असणार. आमची पण आठवण ठेवा म्हणजे झालं. युविका म्हणते आठवण आहे म्हणून तर कॉल केला ना. युविका मॅडम चालायचं ना, नाही तर लेट होईल. दुपारी परत यायचं आहे आपल्याला. निखिल युविकाला आवाज देतो. 1 मिनिट निखिल, आलेच. युविका बोलते. निखिलचं नाव ऐकून मात्र सचिनचा मूड परत खराब होतो. युविका काही बोलायच्या आधीच तो तिला बोलतो ठीक आहे तू जा, नंतर बोलू, आणि फोन ठेवून देतो. युविकाला पण घाई असते म्हणून तिच्या काही लक्षात येत नाही आणि तीही निघून जाते. जास्त वेळ नसतो म्हणून ते फक्त पंचवटीमध्ये सीता गुफा, पांडवलेणी आणि काळाराम मंदिर बघून परत जायला निघतात. जाताना गाडीत बसल्यावर युविका परत एकदा सचिनला कॉल करते. सचिन म्हणतो हाय, झालं का नाशिक बघून? युविका म्हणते हो, आत्ताच निघालो परत जायला. तुमचं जेवण झालं का? सचिन म्हणतो हो आत्ताच. तू जेवली की नाही? युविका म्हणते थोड्या वेळात घरी पोहोचू मग जेवण. सचिन म्हणतो आज संध्याकाळी तर फुल बिझी असतील. मग काय, आज पण बोलणं होणार नाही असं वाटतंय. युविका म्हणते बरं, उद्या आई पप्पा तिथे येणार आहेत. मग काय प्लॅन तुमचा उद्याचा? विषय बदलायला म्हणून ती बोलते. सचिन म्हणतो सुट्टी घेतली आहे तसं उद्या ते येणार म्हणून. आई बाबा आजच आले आहेत. इकडे रौनक आणि जान्हवीची मस्ती चालू असते आणि ते दोघं मिळून तिला चिडवत असतात. मग लगेच निखिल पण त्याच्यामध्ये सामील होतो. निखिल म्हणतो काय यार युविका, आयुष्यभर त्याच्याबरोबर बोलायचं आहे, आता तरी आमच्याबरोबर बोल. युविका काही बोलणार तोपर्यंत रौनक तिचा फोन काढून घेतो आणि मध्ये निखिलकडे पास करतो. युविका त्या दोघांना पण बडबड करत असते पण ते दोघं पण ऐकायला तयार नसतात. शेवटी जान्हवी त्या दोघांकडून मोबाईल घेते आणि युविकाला देते. पण तोपर्यंत फोन कट झाला असतो म्हणून युविका सचिनला एक सॉरीचा मेसेज करते. थोडा वेळ ते घरी पोहोचतात. जेवण झाल्यावर तयारी करून अक्षयच्या घरी जातात. अक्षय सगळ्यांची ओळख करून देतो आणि थोड्या वेळाने हळदीचा कार्यक्रम चालू होतो. अक्षयला हळद लावून झाल्यावर एकमेकांना हळद लावतात. तिथला कार्यक्रम पार पडतो आणि अक्षयची उष्टी हळद घेऊन अक्षयच्या घरच्यांबरोबर सगळे फ्रेंड्स परत गीताच्या घरी येतात. इथेही गीताला हळद लागते आणि सर्व एकमेकांना हळद लावून मस्त एन्जॉय करतात. सगळं आवरून झाल्यावर युविका सचिनला मेसेज करायला फोन घेते तर त्यांचा फोन येऊन गेला असतो. खूप लेट झाले असतं म्हणून ती त्याला मेसेज करून झोपते. लग्नाचा मुहूर्त सकाळी 11चा असतो म्हणून सकाळपासून युविकाला काही वेळ भेटत नाही. लग्नाचे सगळे विधी चालू असतात म्हणून युविका एकदा सचिनला फोन करावा म्हणून फोन घेते. पण तिला आठवतं आई पप्पा पोहोचले असतील तर सचिन बिझी असेल म्हणून ती त्याला कॉल करत नाही. लग्न झाल्यावर सगळे फ्रेंड्स जाऊन गीता आणि अक्षयला भेटतात. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करून त्यांना गिफ्ट देतात आणि थोडे फोटो पण काढतात. थोड्या वेळाने जेवण झाल्यावर ते परत जायला निघतात. इकडे सचिन पण युविकाचे आई पप्पा आल्यामुळे थोडा बिझी असतो. दुपारी जेवण झाल्यावर ते पण ठाण्याला परत यायला निघतात कारण युविका नाशिकवरून यायच्या आधी त्यांना घरी पोहोचायचं असतं. सचिन युविकाच्या फोनची वाट बघतो पण संध्याकाळ झाली तरी तिचा फोन येत नाही म्हणून तोच तिला फोन करतो. पण ती ट्रॅव्हलिंगमध्ये असल्याने तिचा फोन काही लागत नाही म्हणून सचिन त्याचं फेसबुक चेक करत बसला असतो आणि त्याला युविकाने टाकलेलं लग्नाचे फोटो दिसतात. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असते. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू येत असतं पण ते थोड्या वेळासाठी असतं कारण तिने बरेच फोटो टाकले असतात आणि जवळपास सगळ्या फोटोमध्ये निखिल तिच्या बरोबरच असतो म्हणून त्याला राग येत असतो. युविकाला घरी पोहोचायला 8 वाजता. आई पप्पा आधीच घरी पोहोचले असतात. घरी आल्यावर आधी ती फ्रेश होते आणि सगळ्यांबरोबर बसून लग्नात काय काय केलं ते सांगत असते. आई पण तिला पुण्याचं घर कसं आहे ते सांगते आणि सगळे मिळून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर आईला थोडी मदत करून युविका रूममध्ये जाते आणि मोबाईल घेऊन बेडवर पडते. आता शांतपणे थोडा वेळ सचिन बरोबर बोलू म्हणून त्याला कॉल करते पण साहेब फोनच उचलत नाहीत.
थकलेली असल्याने ती तशीच झोपी जाते. सकाळी उठल्यावर युविका आधी सचिनला गुड मॉर्निंगचा मेसेज करते आणि ऑफिसला जाताना कॉल करते, पण सचिन काहीच रिप्लाय देत नाही. 3 दिवसाच्या सुट्टीमुळे युविकाला खूप काम असतं म्हणून ती दिवसभर खूप बिझी असते. संध्याकाळी घरी जाताना पण ती एकदा सचिनला कॉल करते, पण तो फोन उचलत नाही. म्हणून युविकाला पण राग येतो. मी ह्यांना कालपासून फोन करते आहे, एकदाही कॉल उचलला नाही की मेसेजचा रिप्लाय पण दिला नाही. आता जोपर्यंत तो स्वतः कॉल करणार नाही, मी काही बोलणार नाही त्याच्याबरोबर, असं युविका ठरवते. एक वीकएंड असल्याने सचिन आज घरी जाणार असतो. सकाळी लवकर उठून आवरून लवकरच ऑफिसला जातो. सकाळी काम लवकर आवरून ऑफिसमधून थोडं लवकरच तो ठाण्याला यायला निघतो. डोक्यामध्ये बरेच विचार चालू असतात आणि युविकाला जाऊन भेटण्याची उत्सुकता पण असते. मला नक्की कसला राग आला आहे जे तिचे फोन पण नाही अटेंड केले. आता तर तिला पण नक्कीच राग आला असेल, म्हणून रात्रीपासून एकही कॉल किंवा मेसेज पण केला नाही तिने. असं पण ती लग्नाला गेली होती, तिला तिथे बरेच लोक भेटलीच असतील. मग मला तिचे निखिल बरोबरचे फोटो पाहून एवढा त्रास का होत आहे, आणि तोही तिचा मित्र तर आहे, असेच बरेच प्रश्न त्याच्या मनात असतात. संध्याकाळी युविका ऑफिसमधून निघते. आज सचिन येणार हे तिला माहीत असतं आणि त्याला भेटायची तिलाही उत्सुकता असते. तो पुण्यावरून निघाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी इच्छा नसताना पण ती त्याला कॉल करते. आता सचिन युविकाचा राग करेल का शांत? युविका काय रिॲक्ट करेल? आणखी काय होईल पुढे? ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.